नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश जिपकाटे, श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आहे. आज आपण 12वी सायन्स यामध्ये फिजिक्स हा जो युनिट आहे, फिजिक्स मधील 6 नंबरचा जो युनिट आहे तो आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे. बघा आता वेव्ह आधी समजून घेऊ आपण. तुम्ही जस्ट एक असा विचार करा की स्थिर पाणी आहे, पाणी स्थिर आहे आणि त्याच्यामध्ये आपण एखादा दगड टाकला. पाण्यामध्ये जर का आपण दगड टाकला तर ना त्या ठिकाणी तरंग वेव्ह तयार होते आणि त्या ज्या ज्या ठिकाणी आपण दगड टाकलेला आहे त्या ठिकाणी त्या वेव्हची सुरुवात होईल आणि मग त्या ज्या वेव्हज आहेत त्या पुढे जातील. म्हणजे ते ऑसिलेशन होईल आणि त्याचं मग ट्रॅव्हलिंग होईल. ऑसिलेटरी ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तर त्यासाठी मीडियमची पण आपल्याला गरज लागणार आहे. काही वेव्हला मीडियमची गरज लागणार आहे. ज्या वेव्हला मीडियमची गरज लागणार आहे त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो आणि जी वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी त्याची गरज राहत नाही. म्हणजे मीडियमची गरज राहत नाही त्या वेव्हला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणतो. तर आता आपण जे बघणार आहे ते आहे मेकॅनिकल वेव्ह बद्दल. बघा आता पहिल्यांदा आहे मेकॅनिकल वेव्ह. बघा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. बघा पाण्यामध्ये जर का आपण दगड टाकला तर त्याच वेळेस ना तिथं डिस्टर्बन्स क्रिएट होईल. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन अन इलास्टिक मीडियम. ती जी मीडियम आहे ती इलास्टिक मीडियम आहे. इलास्टिक मीडियम ड्यू टू पिरियॉडिक व्हायब्रेशन्स. त्या ठिकाणी काय होईल? व्हायब्रेशन होईल कंटिन्युअसली. म्हणजे पाण्यामध्ये दगड टाकला की तिथलं जे पाणी आहे ते खालीवर होईल कंटिन्युअसली. म्हणजे काही पिरियॉडिक व्हायब्रेशन होतील. म्हणजे काही ठराविक वेळेनंतर त्याचे व्हायब्रेशन होतील. पिरियॉडिक व्हायब्रेशन ऑफ अ पार्टिकल ऑफ मीडियम अबाउट देअर रिस्पेक्टिव्ह मीन पोझिशन. त्याच्या मीन पोझिशन सभोवताली. मीन पोझिशन खालीवर म्हणा किंवा मागं पुढं म्हणा तर ते जी अशी मधली मीन पोझिशन राहते त्याच्या मागं पुढं त्याला मीन म्हणजे व्हायब्रेशन अबाउट देअर मीन पोझिशन म्हणता येईल. आणि ही जी वेव्ह आहे त्या वेव्हला आपल्याला मेकॅनिकल वेव्ह म्हणता येईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो मेकॅनिकल वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी आपल्याला मीडियमची गरज आहे. मीडियम इज नेसेसरी टू ट्रॅव्हल द मेकॅनिकल वेव्ह. बघा waves transfer energy from one place to another place but does not transfer matter. बघा ज्यावेळेस आपण पाणी आहे त्या पाण्यामध्ये दगड टाकतो त्यावेळेस ती जी वेव्ह आहे ती जी एनर्जी आहे ती ट्रॅव्हल होईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. वेव्ह ट्रान्सफर त्या ठिकाणी ती जी आहे ती एनर्जी ट्रान्सफर करेल. एनर्जी इट विल ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बट नॉट द मॅटर. मॅटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. उदाहरण घ्या. आता मी तुमच्यासोबत बोललो. बोलल्यानंतर एअर मीडियमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज ऐकायला येईल. पण आवाज ऐकायला येईल. पण ती जी एअर आहे माझ्या जवळची ती एअर तुमच्यापर्यंत येणारच नाही. म्हणजे एअरच्या माध्यमातून साउंड एनर्जी जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल झाली. म्हणजे ज्यावेळेस याचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस वेव्ह ट्रॅव्हल होणार आहे तर वेव्हज ट्रान्सफर एनर्जी ट्रान्सफर करेल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बट डज नॉट ट्रान्सफर मॅटर. एनर्जी ट्रान्सफर होईल पण मॅटर ट्रान्सफर होणार नाही. यानंतर मेकॅनिकल जी वेव्ह आहे त्या आपण दोन प्रकार करतो. मेकॅनिकल वेव्ह कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. दोन प्रकारामध्ये आपण मेकॅनिकल वेव्ह डिवाइड करतो. एक राहणार आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरी राहणार आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तर आता आपण या ठिकाणी ट्रान्सव्हर्स वेव्ह बद्दल बघू. तर आता समजा एखादा ट्युनिंग फोर्क म्हणजे एखादा दोरी असेल. समजा ही दोरी आहे तर ही दोरी सुरुवातीला सरळ आहे नंतर मग आपण त्या दोरीला व्हायब्रेट केलं म्हणजे खालीवर व्हायब्रेट केलं तर त्या ठिकाणी काय होईल? या पद्धतीनं अशी वेव्ह तयार होईल. आता ही बघा ही जी वेव्ह आहे ती या दिशेने ट्रॅव्हल होत आहे, या दिशेने हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आणि जी दोरी आहे ना ती वर खाली मूव्ह होत आहे. या ठिकाणी बघा की डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आणि पार्टिकल या दोघांचं जे आहे ते परपेंडिक्युलर आहे. म्हणजे दोरी जी आहे ती म्हणजे वेव्ह जी आहे ती हॉरिझॉन्टल डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे. पण त्या दोरीमधले जे पार्टिकल आहेत ते वर खाली म्हणजे वर या वर म्हणजे त्याचे परपेंडिक्युलर डायरेक्शनने व्हायब्रेट होत आहे. तर अशा प्रकारे जी वेव्ह राहणार आहे त्याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. बघा
द वेव्ह इन विच पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन. म्हणजे पार्टिकल व्हायब्रेट होतील, व्हायब्रेट इन अ डायरेक्शन. कसे व्हायब्रेट होतील? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे वेव्ह ज्या दिशेने जात आहे त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननी, वेव्ह ज्या दिशेने जात आहे त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननी पार्टिकल ट्रॅव्हल होत आहे. बघा, द वेव्ह इन विच पार्टिकल ऑफ अ मीडियम, पार्टिकल व्हायब्रेट इन अ डायरेक्शन, पार्टिकल व्हायब्रेट होईल कसा? परपेंडिक्युलर. कुणाला परपेंडिक्युलर? डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे ज्या ज्या दिशेने वेव्ह जात आहे त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननी पार्टिकल व्हायब्रेट होईल. इट इज कॉल्ड ट्रान्सव्हर्स वेव्ह. या वेव्हला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. तर या ठिकाणी बघा, असा जो पार्ट राहतो त्याला आपण क्रेस्ट म्हणतो आणि असा जो पार्ट राहतो त्याला आपण ट्रफ म्हणतो. बरोबर. त्यानंतर दोन क्रेस्ट मधला जो अंतर आहे त्याला आपण वेव्हलेंथ म्हणू. तसंच दोन ट्रफ मधला जो अंतर आहे त्याला पण आपण वेव्हलेंथ. आता हे झालं ट्रान्सव्हर्स वेव्ह बद्दल. आता आपल्याला जे बघायचं आहे ना ते आहे लॉन्जिट्युडिनल. आता या ठिकाणी एक उदाहरण बघा. या ठिकाणी वेव्ह जी आहे ना ती हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ट्रॅव्हल झालेली आहे आणि त्याच दिशेला असं पार्टिकल व्हायब्रेट झालेलं आहे. म्हणजे वेव्ह ट्रॅव्हल होण्याची दिशा आणि पार्टिकल व्हायब्रेट होणं हे दोन्ही कसे आहेत? पॅरलल. द वेव्ह इन विच पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स आर कॉल्ड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. या वेव्हला आपण म्हणू लॉन्जिट्युडिनल वेव्ह. सांगते तुम्हाला बघा, द वेव्ह इन विच, ज्या वेव्ह मध्ये पार्टिकल ऑफ अ मीडियम, पार्टिकल व्हायब्रेट इन अ डायरेक्शन, त्याच डायरेक्शननी व्हायब्रेट होत आहे. कुणाच्या? पॅरलल. कुणाचे पॅरलल? पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे वेव्हची डायरेक्शन आणि पार्टिकलची डायरेक्शन सारखीच आहे. तर या प्रकारच्या वेव्हला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह. त्यानंतर पुढे आहे अँप्लिट्यूड. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण एक वेव्ह कन्सिडर केली, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आता बघा, ट्रान्सव्हर्स वेव्हची ही जी आहे ना ही मीन पोझिशन आहे, मधली पोझिशन. आणि इथपासून ही जी वेव्ह आहे ही वरती गेली, इथपासून ही वेव्ह जी आहे ही खाली आली. तर हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे. मग का म्हणता येईल तुम्हाला? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह. त्याला म्हणता येईल तुम्हाला अँप्लिट्यूड. सांगता येईल मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इट इज कॉल्ड अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह. त्याला अँप्लिट्यूड म्हणतात. त्यानंतर पुढे आहे पिरियड. बघा, आता ही वेव्ह इथून स्टार्ट झाली आणि इथं एक व्हायब्रेशन पूर्ण झालं, एक व्हायब्रेशन पूर्ण झालं. तर एक व्हायब्रेशन पूर्ण होण्यासाठी जितका वेळ लागेल, टाइम टेकन, टाइम टी, टाइम टेकन फॉर एनी पार्टिकल टू कंप्लीट वन व्हायब्रेशन. एक व्हायब्रेशन पूर्ण होण्यासाठी, टाइम टेकन फॉर एनी पार्टिकल टू कंप्लीट वन व्हायब्रेशन इट इज कॉल्ड पिरियड ऑफ द वेव्ह. याला म्हणता येईल तुम्हाला पिरियड ऑफ द वेव्ह. म्हणजे एक व्हायब्रेशन पूर्ण होण्यासाठी पार्टिकलला जितका वेळ लागला त्याला म्हणता येईल तुम्हाला पिरियड. या पद्धतीनं आता हा एक पार्ट एवढा झाला. त्यानंतर आता पुढे आपण बघू, पुढे टर्म आहे बघा. आता इथून वेव्ह स्टार्ट झाली आणि इथं इथपर्यंत आली तर हा एक पिरियड कॅपिटल टी. परत इथपासून इथपर्यंत आपण जर विचार केला तर हा एक पिरियड, दुसरा पिरियड टी. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड. एका सेकंदाला किती व्हायब्रेशन पूर्ण होतात? द नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड बाय अ पार्टिकल इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदाला किती व्हायब्रेशन पूर्ण होतात, किती ऑसिलेशन पूर्ण होतात, याला आपण म्हणू फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी यांचा फॉर्म्युला एन इज इक्वल टू 1 बाय कॅपिटल टी. नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड बाय पार्टिकल इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. यानंतर वेव्हलेंथ. बघा, इथून वेव्ह स्टार्ट झाली, इथं एक ऑसिलेशन पूर्ण झालं, तसंच इथून स्टार्ट झालं, इथून एक ऑसिलेशन पूर्ण झालं. तर हा जो अंतर आहे या अंतराला आपण वेव्हलेंथ म्हणतो. बघा, आपण वेव्हलेंथ, एका वेव्हची लेंथ, वेव्हलेंथ म्हणजे बघा
द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल, दोन पार्टिकल मधला अंतर. इथं हा एक पार्टिकल आहे, इथं हा एक पार्टिकल आहे, याच्यामधला अंतर बघा. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल ऑफ द मीडियम विच आर इन द सेम फेज, दोन पार्टिकल एका फेज मध्ये पाहिजे, और विच डिफर इन फेज बाय 2 पाय रेडियन. कितीचा फरक आहे? 2 पाय रेडियनचा. बघा, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल ऑफ द मीडियम विच आर इन सेम फेज, दोन्ही एकाच फेज मध्ये असतील, और विच डिफर इन फेज बाय 2 पाय, त्याच्यामधला जो फरक आहे तो आहे 2 पाय. विच डिफर इन फेज बाय 2 पाय, इट इज कॉल्ड वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. त्याला म्हणता येईल तुम्हाला वेव्हलेंथ. लेंथ ऑफ वन वेव्ह असं पण म्हणता येईल शॉर्ट मध्ये, पण ही प्रॉपर डेफिनेशन आहे. त्यानंतर पुढे आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द वेव्ह इन 1 सेकंद. एका सेकंदामध्ये वेव्हनी किती अंतर कव्हर केला, याला म्हणता येईल व्हेलॉसिटी. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह इन 1 सेकंद, इट इज कॉल्ड व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. म्हणजे एका सेकंदामध्ये वेव्हनी किती अंतर कव्हर केला त्याला व्हेलॉसिटी म्हणता येईल. व्हेलॉसिटीचा जर जनरल फॉर्म्युला बघायला घेतला तर तो आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, म्हणजे लॅम्बडा डिवायडेड बाय कॅपिटल टी. आता आपण या ठिकाणी एका याचा उल्लेख केला आहे याचा, तर लॅम्बडा डिवायडेड बाय कॅपिटल टी. मग कॅपिटल टी, आता मी 1/t, टी इकडे घेतला आणि लॅम्बडा पुढे घेतला, तर 1/कॅपिटल टी इंटू लॅम्बडा. तर 1/कॅपिटल टी म्हणजे एन, म्हणजे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. त्या ठिकाणी एन इज इक्वल टू आहे 1/कॅपिटल टी. या पद्धतीने नोटा. त्या ठिकाणी बघा, 1 व्हायब्रेशन इज इक्वल टू आहे 1 ऑसिलेशन, त्याला 1 वेव्ह म्हणता येईल. म्हणजे जर आपण तुलना केली म्हणजे वेव्हलेंथ आणि फेज दोघांची, तर लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय. आता हा जो आहे डिग्री मध्ये 360 डिग्री, आणि पिरियड जर बघायला घेतलं तर तो आहे कॅपिटल टी. तर या पद्धतीने हा टर्म आपल्याला रिलेट करता येते. बरं, आता आज आपण हा एवढा पार्ट बघितला. पुढच्या पिरियडला आपण पुढचा जो पार्ट आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह तो बघणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित या पद्धतीने अभ्यास करायचा. थँक्यू.